नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगाव जवळच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये काल मध्यरात्री 12:30च्या सुमाराला झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर 17 कामगार जखमी झालेत। सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले। 4 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव स्थित नागपूर अमरावती महामार्गावर खरं तर हीच ती कंपनी आहे ज्यामध्ये मध्यरात्री जो आहे स्फोट झालेला आहे। 12:30 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकरित्या मिळते आहे। या प्लांट आहे आतमध्ये जो JB1 नावाचा एक प्लांट आहे ज्यामध्ये TNT किंवा RDX यासारखे ज्वलनशील जे आहे स्फोटक जे आहे ते बनवले जाते आणि तेच बनवत असताना 12:15 वाजता सुमारास जो आहे तो धूर निघायला सुरुवात झाली होती। त्यामध्ये 5 ते 6 कामगार जे आहे ते काम करत होते आणि काम करत असताना धूर निघाल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं म्हणून सुदैवाने जीव वाचलेला आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे, कारण की जसा स्फोट झाला त्या स्फोटचे 2 मजली जी इमारत होती त्याचे स्फोटचे तुकडे जे आहे ते इमारतीचे ते दूरपर्यंत पसरलेले होते आणि त्यामुळे जो आहे एक मयूर गणवीर नावाचा जो सुपरवायझर होता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। तर 4 जण जे आहे ते अत्यंत गंभीर अवस्थेत जे आहे नागपुरातील एका रुग्णालयामध्ये दंदे हॉस्पिटलमध्ये जे आहे त्यांना दाखल करण्यात आलं आहे। तर इतर 17 ते 18 जण आहेत ज्यांना मोठी दुखापत झालेली आहे। व्हिडिओ जर्नल सौरव बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, बाजारगाव, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।